पिंपरी चिंचवडमधील YCM रुग्णालयात रुग्णांचे हाल होतात। काल रात्री निवासी डॉक्टरांना रुग्णाच्या नातेवाईकांनी मारहाण केली। मारहाणीच्या निषेधार्थ 148 निवासी डॉक्टरांनी संप पुकारला। दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी आणि रुग्णालयात कडक सुरक्षा व्यवस्थेची मागणी आंदोलक डॉक्टरांनी केली। वाशिममध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे शेतकरी प्रशिक्षण केंद्र उभारण्यात आले। या केंद्राचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण झालं। सरकार शेतकऱ्यांचं असल्याचं यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलं। वाशिममध्ये महिला मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हजेरी लावली। सभास्थळी मुख्यमंत्री दाखल होताच महिलांनी अनाथांचा नाथ एकनाथ या गाण्यावर ठेका धरला। या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं महिलांची उपस्थिती पाहायला मिळाली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाशिम दौऱ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण केलंय। भव्य अशा पुतळ्यावर फुलांचा वर्षाव करत एकनाथ शिंदे नतमस्तक झाले। वर्धातील सेवाग्रामच्या देखभालीसाठीची व्यवस्था जिल्हाधिकाऱ्यांनी बंद केल्याचा आरोप माजी मंत्री सुनील केदारांनी केलाय। आपलं सरकार आल्यावर या जिल्हाधिकाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। गांधी चौकात संयुक्त किसान मोर्चाचं शेतकरी धरणं आंदोलन सुरू आहे, त्यात ते बोलत होते। चंद्रपुरात 2 दिवसीय ॲडव्हान्टेज चंद्रपूर कार्यक्रम सुरू झालाय। यासाठी देशभरातील उद्योजकांनी हजेरी लावली आहे। पहिल्याच दिवशी 19 उद्योजकांनी सुमारे 1 लाख कोटींचं सामंजस्य करार केले। यात स्टील, कोल गॅसिफिकेशन, मायनिंग तसंच इतरही उद्योगांचा समावेश आहे। राज्याचे कौशल्य विकास आणि पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यावेळी उपस्थित होते। धुळे महानगरपालिकेत कागदपत्रांचं डिजिटलायझेशन करण्यात येणार आहे। यामुळे 100 वर्षांपूर्वीचे जन्ममृत्यू दाखले सहज उपलब्ध होतील। डिजिटलायझेशनमुळे नागरिकांच्या वेळेची तसंच पैशांचीही बचत होणार आहे। यामध्ये 1901 पासूनच्या कागदपत्रांचं स्कॅनिंग केलं जाणार आहे।